स्वातंत्र्यानंतर राजकीय लढायांचा सर्वात जास्त अनुभव आपल्या देशाने घेतला आहे. म्हणजे जेपींची चळवळ, त्यानंतरची आणीबाणी, सर्वशक्तिमान इंदिरा गांधींचं गेलेलं सरकार आणि त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी घेतलेली भरारी. पण 1990 नंतर आपल्या देशानं मोदींच्या रूपानं पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेत बसवलं. त्याआधी पी.व्ही. नरसिंहराव, त्यानंतर अटलजी, इंद्रकुमार गुजराल, अटलजी आणि पुन्हा मनमोहन सिंग अशी सरकारं बघितली. पण ती होती कडबोळ्यांची सरकार. डझन दोन डझन राजकीय पक्षांना सोबत घेऊन त्यांची मर्जी सांभाळत कारभार करायचा. महाराष्ट्रातही युतीनं 25 वर्ष आपली मैत्री कायम ठेवली. आघाडीनं 15 वर्ष सुखानं संसार केला. पण 2014च्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी आपापला रस्ता धरला, आपली ताकद आजमावली. थोडक्यात मतपेटीच्या तराजूत आपली किंमत मोजली. त्यानंतर सेना भाजप नावापुरतीच एकमेकांसोबत आहे, पण तो संसार कसा आहे हे महाराष्ट्र बघतोय. तिकडे राष्ट्रवादी निवडणूक हरून 2 वर्ष झाली तरी पृथ्वीराज चव्हाणांवर हरल्याचं खापर फोडते. पुढच्या काळात 10 पालिका, 212 नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं एकला चलोरेचा नारा दिलाय. बाकीच्यांची चाचपणी सुरू आहे. 2 ओंडके एकत्र येतात त्यामागे लाट असते आणि 2 ओंडके एकमेकांपासून दूर जातात त्यामागेही लाट असते. शिवसेनेनं एकला चलोचा नारा दिलाय. यामागे नेमकी कोणती लाट आहे? इतर पक्षही स्वबळाची मेख हलवून चाचपणी करतायत का? या लाटा खरंच लाटा आहेत की असलेल्या नसलेल्या शक्तीची स्वहस्ते केलेली तपासणी आहे? हा प्रश्न आहे. म्हणूनच एकटं गेल्यानं राजकीय पक्षांना फायदा होईल का, यावर चर्चा. आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेकडून आहेत किशोरी पेडणेकर, भाजपकडून अतुल भातखळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आहेत. सुरुवातीला किशोरी पेडणेकरांकडे जाईन. किशोरीताई, आज बैठक झाली, महत्त्वपूर्ण निर्णय झाले. उद्धवजींनी त्याच्याबद्दल अधिकृतरित्या काही सांगितलं नाहीये, पण एकदा स्वतःच्या रस्त्यानं स्वतःची ताकद आजमावल्यामुळे फायदा होईल असं वाटतं का? कुठची इलेक्शन, कुठचंही निवडणूक फायद्या तोट्याची नसते. मुळामध्ये 2014चा लोकसभा, त्याच्यानंतर झालेलं विधानसभा आणि त्याच्यानंतर येणारी आता महानगरपालिका. तर 2014च्या विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टीकडून उशिरा का होईना पण युती तोडली गेली आणि त्याच्यानंतर उद्धवजींच्या एक हाती झेंड्याने ज्या काही पद्धतीने आम्ही 63 आमदार आम्ही निवडून आणले आणि आजच्या दिवसापर्यंत कुठेही असं कोणी युती तोडण्याच्या मूडमध्ये निश्चित नव्हते. परंतु ज्या पद्धतीने आघात मैत्री पक्षातनं मित्र पक्ष म्हणून होत आहे, तर मग कार्यकर्त्यांना येणाऱ्या 3 महिन्याच्या आधी जे काही टॉनिक पक्षप्रमुखांकडनं मिळालं पाहिजे ते पक्षप्रमुखांनी देत आहेत असं मला वाटतं. अच्छा, पण हे म्हणजे जर समजा भाजपनं आघात फायद्याची आहे की तोट्याची आहे म्हणण्यापेक्षा बोला आम्ही एवढंच बघतोय की मागच्या एका स्टेटमेंटमध्ये पक्षप्रमुखांनी आमच्या सांगितलं होतं की जेव्हा जास्तच आघात व्हायला लागले की बाबा खरं म्हणजे युतीमध्ये खूप म्हणजे काय वेगळा एक शब्द वापरला होता. त्यामुळे मला असं नाही वाटत की आजचं जे काही स्टेटमेंट आमच्या उद्धवजींचं ते फायदे आणि तोट्याचं नाही, कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी जे द्यायला हवं पक्षप्रमुखांनी ते आहे. अच्छा, पण म्हणजे आपल्या जीवावर लढायला तयार राहा, आपण काही कमी नाही आहोत. तिकडं जयललितांनी जे करून दाखवलं, नवीन पटनायकांनी जे केलं, लालूंनी जे केलं ते आपण करू शकतो. हे फक्त टॉनिक म्हणून आहे, याचा आकड्यांशी काही संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचं? आकडे कधीच शिवसेनेने लावले नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आमचे आदेश देतात त्या पक्षप्रमुखांपासून खालच्या अगदी गटप्रमुखापर्यंत ते सगळं झिरपत जातं आणि त्या पद्धतीने काम होत असतं. यावेळेला महानगरपालिका आहे समोर आणि जेवढे नगरसेवक किंवा आमचे इतर आमदार असतील, खासदार असतील, अगदी इमारतीमधला इमारत प्रमुख असेल तो सदैव अलर्ट राहून काम करतोय. त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी हे पक्ष. चला ठीक आहे, तुम्ही म्हणता की आकडे कधीही तुम्ही लावले नव्हते, पण मिशन 150 मुळे युती तुटली असं सांगितलं होतं की आदित्य ठाकरेंनी त्यांचं मिशन 150 ठेवलं होतं विधानसभेच्या वेळेला आणि त्याच्या खाली उतरायला तयार नव्हते म्हणून युती तुटली असं
बोलत हरकत नाहीये तुम्ही म्हणताय तर. पण अतुल भातखळकरजी की काय म्हणजे मित्रपक्षावर इतके आघात करतायत की त्यांना हे सगळं करणं भाग पडतंय, का आघात करतात इतके तुम्ही? नाही, पहिला मुद्दा तर असा आहे की तुम्ही ज्या काही बातम्यांचा हवाला देताय हे कुठली अधिकृत बातमी अद्याप पोहोचतो शिवसेनेकडनं आलेली नाही. त्यामुळे सूत्रांचा हवाला आहे किंवा तुमचे काही सोर्सेस तुम्हाला सांगत असतील, तुमचा असा दावा असेल की तुम्हाला शिवसेनेचे काही नेते ऑफ द रेकॉर्ड हे सगळं सांगत असतील, तरी सुद्धा ही आता शिवसेनेची भूमिका अधिकृत नाहीये. अर्थात ही भूमिका अधिकृत असली किंवा नसली तरी सुद्धा त्याचा भारतीय जनता पार्टीवर कुठलाही परिणाम व्हायचं काही कारण नाहीये. कुठल्याही राजकीय पक्षाला आपापले निर्णय घ्यायचा अधिकार असतो आणि त्याप्रमाणे शिवसेनेला आपापली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे, तसा भारतीय जनता पार्टीला अधिकार आहे, अन्य सर्व राजकीय पक्षांना तो अधिकार आहे. त्याच्यामुळे यात काही फार भाष्य करावं किंवा याच्यावर काही कॉमेंट करावं याच्यातला भाग नाहीये. असं आहे अतुल भातखळकरजी, तुम्ही आता म्हणता की याच्यामध्ये जे सांगितलंय मुद्दा अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना टॉनिक मिळतंय असं त्यांनी स्वतःच म्हटलंय. त्यामुळे टॉनिक देण्याची गरज त्यांना वाटली असेल त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या कार्यकर्त्यांना. तेच तर आहे ना की टॉनिक देण्याची गरज तुमच्यामुळे भासली असं ते म्हणतायत की तुम्ही मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आघात केलेत मित्रपक्षांवर आणि त्याच्यामुळे ते टॉनिक देण्याची गरज भासली. तर तुम्ही मित्रपक्षाला असं का वागवताय हा प्रश्न आहे. नाही, पहिली गोष्ट असं आहे की आम्ही काय मित्रपक्षाला असं वागवलंय आणि तसं वागवलंय असा काही मुद्दा नाहीये. पहिली गोष्ट एक, त्यामुळे त्यांना टॉनिक द्यावंसं वाटतं तर ते टॉनिक देत आहेत आणि ते टॉनिक काय असावं हा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याप्रमाणे ते टॉनिक देत आहेत. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे हा त्यांचा व्यक्तिगत किंवा त्या म्हणजे पक्षाच्या अर्थाने तो व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्या पद्धतीने ते वागतायत. यातली भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत त्या ठिकाणची पक्षाचं जे युनिट आहे, त्या ठिकाणचे नेते, त्या ठिकाणचे पदाधिकारी. ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे. त्या संदर्भात निर्णय घेतील अशी आपल्याकडे ते कायमच सांगितलं होतं की स्थानिक लेवलवरती ते निर्णय होता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथं काही हस्तक्षेप नसतो. पण राऊत सर, मुद्दा असा, मी सावंत सर आणि अहिर सर तुमच्याकडे येणार आहे. मुद्दा असा की ते म्हणतात की आम्ही असं वागवलं तसं वागवलं काय नाहीये, पण महापालिकेत रोज नव्यानं आरोप होतात आणि महापालिकेत कसं माफिया राज आहे, महापालिकेत कसा कचरा घोटाळा आहे, रस्ते घोटाळा आहे, नाले सफाई घोटाळा आहे, अशा आरोप होतात. आता किशोरीताई तर म्हणाले की आमच्यावर आघातावर आघात होत आहेत, त्याच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली की आम्हाला हे टॉनिक द्यावं लागलं, कार्यकर्त्यांना जागे राहा, सावधान राहा, गाफील राहू नका हे सांगावं लागलं. खरं तर सांगताना जरी भातखळकर असं म्हणत असले की आमचा काही संबंध नाही, पण ही वेळ आणलेली आहे शिवसेनेवरती. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे याच्यात थोडं सविस्तर बोलायला पाहिजे. मी मागे या चॅनलवर असं बोललेलं होतं की दिस इज अ ब्रोकन मॅरेज. भारतामध्ये अनेक लग्न ही तुटलेली असतात, परंतु ते केवळ सामाजिक प्रेशरमुळे, घरगुती अडचणीमुळे, मुलाबाळांमुळे अशी अनेक लग्न ही राहतात, असे हे नवरा बायको म्हणून राहतात, परंतु ते खरं म्हणजे ते तुटलेलं लग्न असतं. शिवसेना आणि भाजप यांचं लग्न हे असंच तुटलेलं लग्न आहे. आणि आता जरी भातखळकर म्हणत असतील की आम्ही तसं काही केलं नाही, त्यांचा प्रश्न आहे, परंतु ज्या पद्धतीने गेले काही महिने अशी विधानं केली जातात, मी नाव घेऊन म्हणेन की आशिष शेलारांसारखा जो तुमच्या मुंबई प्रदेशचा अध्यक्ष आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीने विधानं केली जात आहेत किंवा शिवसेनेकडून सुद्धा ज्या पद्धतीने केली जातात, त्याच्यामुळे हे काही एकतर्फी आहे किंवा कोणीच कोणाला काही बोललेलं नाही तरी सुद्धा शिवसेने एकतर्फी. परवा दसऱ्या दिवशी मुलांमध्ये जे झालं ते एक्झॅक्टली ते ह्याच्यापासून रावण जाळणं, ह्याच्यावर रावण राहायला बाजूला आणि इकडे यांच्याच फौजा लढायला लागल्या, म्हणजे त्यांच्यातले रावणाच्या फौजा कुठल्या आणि रामाच्या फौजा कुठल्या हे कळत नव्हतं, अशा पद्धतीने झालं. मला असं वाटतं हे नैसर्गिक आहे, जे काही चाललंय हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे ते घडते. एकच मुद्दा मी फक्त सांगतो की शेवटी एक फर्स्ट मोअर ऍडव्हान्टेज म्हणून असतो, पहिली खेळी कोण खेळतो याचा एक ऍडव्हान्टेज असतो, तो शिवसेनेने मात्र ह्याच्यात नक्कीच घेतलेला आहे. कारण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला शेवटपर्यंत आपली युती होईल 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 म्हणून राहिले आणि उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी युती तुटलेला. कोण जबाबदार आहे, 150 मिशन आहे का वगैरे ते सोडून द्या, पण त्याच्यामुळे तारांबळ उडाली होती. ह्याच्याऐवजी आता त्यांनी आताच ही मूव घेतलेली आहे. मला असं वाटतं हे चांगलं आहे आणि फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज हा त्यामुळे शिवसेनेला मिळालेला आहे. भातखळकरजी, नाही, मला असं वाटतं की भरतकुमार राऊतांचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण काही योग्य आहे असं माझं काही मत नाहीये. त्यामुळे ब्रोकन मॅरेज बिरेज सगळे शब्द ठीक आहेत, पण
आमच्या दोन पक्षांची युती ही 1989च्या लोकसभेपासून होती आणि युती झाल्यानंतर 95च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आमची भांडणं झाली होती. त्यामुळे युतीमध्ये अनेकदा मतभेद झालेत, ते मतभेद सोडवले गेलेले आहेत. त्यामुळे आता युतीत काही मतभेद झाले असतील तर ते भयंकर काही नवीन गोष्ट आहे, अशातला भाग नाहीये. त्यामुळे हे ब्रोकन मॅरेज बिल असं म्हणण्याचं काही कारण नाही. विधानसभेला युती कोणामुळे तुटली, का तुटली, हा आता एक चर्चेचा मुद्दा आहे. ज्याला जे विश्लेषण करायचं त्याने विश्लेषण करावं. पण जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यायचं होतं हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणाची भूमिका बरोबर होती तर ती भारतीय जनता पार्टीची भूमिका बरोबर होती. आणि जसं आज आमच्या प्रदेश अध्यक्षांनी म्हटले तशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका मुद्दा नक्की बरोबर आहे. पण तुमचं असं आहे, वेगळं लढलं पाहिजे. असं आहे भातकळकरजी, एक सेकंद भातकळकरजी, असं आहे की तुम्ही जे म्हणताय ते अगदी जरी बरोबर असलं टेक्निकली तरी पण मुद्दा असा आहे ना की बांद्र्याचा डॉन वगैरे म्हणणं किंवा सोमय्यांनी माफिया राज मुंबई पालिकेत आहे असं म्हणणं, म्हणजे हे तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात? म्हणजे तुम्ही शिवसेनेबद्दल बोलत नाही आहात असं तुमचा दावा आहे का? तुमचे नेते शिवसेनेबद्दल बोलत नाहीत असं म्हणायचं तुम्हाला? असं आहे, भारतीय जनता पार्टीची भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई चालू आहे. आणि मग तो भ्रष्टाचार महापालिकेतला असेल, कुठल्याही ठिकाणचा असेल, त्याची लढाई आम्ही चालू ठेवणार. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही मागे पाऊल उचलणार नाही, ही आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे याचा कुठलाही अर्थ काढायला कोणी मुक्त्यार आहे. ज्याला जसा अर्थ काढायचा त्याने अर्थ काढावा. ठीक आहे. पण अगदी रस्ते भ्रष्टाचार घोटाळ्यातल्या संदर्भातली सुद्धा एक याचिका भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. ठीक आहे. ज्या वेळेला त्याची चौकशी महापालिका करते तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता उच्च न्यायालयात त्याच्या धंद्यात पीआय दाखल करू शकतो. त्याची काही वेगळी मागणी आहे, त्याच्यावर मुंबई हायकोर्ट निर्णय देईल. ठीक आहे, ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. किशोरीताई मी तुमच्याकडे येतो. किशोरीताई मी तुमच्याकडे येतो. मुद्दा असा आहे की आता अतुल भातकळकर म्हणाले की ज्याचे त्यांनी अर्थ काढावेत त्याला ते मुक्त्यार आहेत. शिवसेनेनं काय अर्थ काढलाय बांद्र्याचा डॉन म्हणण्याला, माफिया राज पालिकेत आहे असं जे म्हणतात त्याला, किंवा सोमय्यांनी जे परवा म्हटलं होतं दसऱ्या दिवशी त्याला, त्याचे अर्थ शिवसेना कसे बघते? नाही, मुळामध्ये भाजपाची भ्रष्टाचाराविरोधामधली जी चीड आहे, जी दाखवत आहे, हा निव्वळ निवडणुकीचा स्टंट आहे. कारण ज्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि पावन करून घेण्यासाठी अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले आहेत. या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला फडणवीसांनी विधानसभेमध्ये पुराव्याचे कागद देऊन फडकवून ज्या राष्ट्रवादी म्हणा किंवा इतर आमदारांवरती आरोप केले होते त्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन पावन करून घेतले. आणि जी आकड्यांची जी आपण मगापासून म्हणतोय त्या आकडे कसे लावायचे ते भाजपाने दाखवले. आणि दुसरं म्हणजे मग विजयकुमार गावित असतील, बाबांराव पाचपुते असतील, नंतर मुंबई बँक ज्यांनी बुडवले प्रवीण दरेकर असतील, त्याच्यानंतर जे इतर लोक आहेत ज्यांच्यामध्ये मग चिठ्ठी घोटाळा असेल, ज्यांच्यामध्ये खडसेंचा असेल, या गोष्टीवर ते कधी बोलतच नाही. अच्छा. म्हणजे ज्या निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी ज्या लोकांवर आरोप केले त्या लोकांना पक्षात घेऊन पावन करून घेतले. मग त्यांचं ह्या पक्षात आल्यानंतर कॅरेक्टर चांगलं झालं का? चला ठीक आहे, आपण भातकळकरांना विचारूया ना. भातकळकरची मुद्दा असा आहे ना की यांच्यावर कारवाई कधी करणार आहात तुम्ही? आता जी नावं पेडणेकर त्यांनी घेतली त्यांच्या विरोधात पण फडणवीसांनी खूप मोठे आरोप केले होते. काल परवा बोला भातकळकरजी. काल परवा नागपुरामध्ये या लोकांचे महानगरपालिकेला आमच्या दोष देत आहेत भ्रष्टाचाराचा आहे. ते सगळे पेडणेकरांचा नागपूरमध्ये गेले. नागपूरमध्ये जाऊन बोलू द्या. नागपूरमध्ये जाऊन रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट मिळवली. बोलू द्या जरा. आता किती बोलणार तुम्ही? एकट्यात बोलणार का? नागपूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे. किशोरी पेडणेकरांचा मला प्रामाणिकपणा आवडला की मला आवडला की एवढ्या वेळ बोलून सुद्धा त्यांनी एका वाक्याने असं म्हटलं नाही की शिवसेनेचा भ्रष्टाचाराला विरोध आहे, असं काही ते म्हणायला तयार नाहीयेत. हे स्वाभाविक असेल, कारण जे सुरेश जैन 4 वर्ष तुरुंगात होते भ्रष्टाचाराच्या संदर्भात, त्यांचं परवा त्यांनी मोठ्या जोरात स्वागत केलं. त्यांचे नेते त्या ठिकाणी गेले. त्यामुळे ठीक आहे, तुमच्या पक्षाची जी भूमिका आहे, जरा ऐकून घ्या हो. शब्दांचे खेळ म्हणजे
असा आहे की शब्दांचे खेळ तुम्ही करताय आणि त्यामुळे अहो, ते तुम्ही विक्रांत- भ्रष्टाचाराच्या विक्रांतच्या विरोधात वेळेला आहात पैसे असं तुम्ही काढले ते म्हटलेलं कुठे गेले नाहीये. विचारा. याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट होतीये, पण तो तुमच्या पक्षाचा विक्रांत आणि तुमचा बचाव. व्यक्तिगत प्रश्न आहे. मी भारतीय जनता पार्टीची विक्रांत भूमिका बचाव, ते मांडतोय. पैसे कुठे गेले? भारतीय जनता पार्टीने सत्तेवर आल्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई चालू केलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची या विषयातली भूमिका ही स्पष्ट आणि स्वच्छ आहे आणि अशीच चालू राहील. मग भ्रष्टाचार कुठलाही असेल त्याच्या विरोधातली लढाई आम्ही चालू ठेवू, ती आम्ही बंद करणार नाही. चला ठीक आहे. मुद्दा असा आहे की भ्रष्टाचाराविरोधातली लढाई तुम्ही चालू ठेवणार असं म्हणताय, पण तुमच्या घरात येऊन आमदार बनले त्यांच्यावर पण कारवाई करणार आहात का? भातखळकरजी, अभिजित, अहो जे आमदार बनले ज्यांच्यावर भ्रष्टाचारी आरोप होते आहे ते, त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई करणार आहात करू. का? पण तुमचा चेहरा स्पष्ट झालेला आहे की तुम्ही अजूनही म्हणायला तयार नाही आहात की शिवसेना भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. मला तुमच्याशी काही व्यक्तिगत वाद आता आम्हाला घालण्याची इच्छा म्हणायची नाही. गरज नाही. मी भारतीय जनता पार्टीची आम्हाला भूमिका स्पष्ट म्हणायची गरज केलेली नाही. आहे. आम्ही- तुम्ही आम्हाला तुमची भूमिका म्हणायची स्पष्ट गरजच केली लागत आहे नाही. ती महाराष्ट्राच्या मुळात जनतेसमोर आम्ही आलेली आहे. भ्रष्टाचाराच्या बाजूनेच कळलं की नाही. नाही? कारण अहो या विधानावर महाराष्ट्र खदा हसेल असं काय करताय तुम्ही? हा $1 मिलियन जोक आहे. नाही महाराष्ट्र ठीक आहे, चला. महाराष्ट्र खरंच हसत असेल की आपले दोन्ही आपल्यावरती म्हणजे ज्या महाराष्ट्रावरती सत्ता आहे ते दोन पक्ष ज्या पद्धतीनं टेलिव्हिजनवरती भांडतात ते बघून खरंच महाराष्ट्र हसत असेल, काही शंका नाहीये मला. नाही मुद्दा असा आहे की मी येतोय सचिन अहिरजी, मुद्दा असा आहे की आम्ही येतोय तुमच्याकडे. तुम्हाला आता शिवसेनेवर बोलायचं असेल खरं तर, पण मुद्दा असा आहे सचिन अहिरजी की गेली 2 वर्ष आता होऊन गेली तरी पण तुम्ही अजून पृथ्वीराज बाबांचं नाव घेऊनच खडे फोडताय तुमच्या पक्षातले नेते. ते थांबणार आहे का निवडणुकीच्या आधी? म्हणजे जर तुम्ही एकत्र जायचं ठरवलं असेल तर म्हणजे ठीक आहे, शिवसेना भाजपकडे तर तुम्ही बघालच नंतर. ते लक्षात येईल. अजून आमची चर्चा चालू आहे, पण आम्ही असे भांडत नाही आहोत जे असे आहेत. आणि राहता राहील प्रश्न असा आहे की आता हे जे चाललंय, आता मला वाटते मूळ चर्चेमध्ये आपण यायला पाहिजे. मला एकच अभिजित सांगायचं की हे वेगळं लढण्याची जी परंपरा आहे काय आजच आलेली अशातलं नाहीये. आम्ही पण ज्यावेळी सत्तेमध्ये होतो त्यावेळी नगरपालिका, नगर परिषद, तिकडे भागामध्ये जिकडे जिकडे पक्षाला वाटते की आपली ताकद वाढलेली आहे, तिकडच्या स्थानिक स्तरावरती हा निर्णय घेण्याची प्रक्रिया या अगोदर देखील आहे. आज शिवसेना बीजेपीमध्ये कदाचित बीजेपीला असं वाटत असेल की आमची ताकद वाढलेली आहे, आम्हाला नाही करायचंय. पण आज जे आरोप करण्याचा प्रतिआरोप करण्याचा जो प्रकार चाललेला आहे की ज्यावेळी एक सत्तेमध्ये असलेले सहभागी असलेला एक पक्ष स्वतंत्र जरी लढून जाणार असेल तर तो स्वतःला या सर्व 15-20 वर्षाच्या कारभारापासून आम्ही अलिप्त होतो, आमचा काहीच संबंध नाही आणि एकच पक्ष फक्त त्यातला आरोपी आहे असं म्हणून कसं लोकांच्या समोर जाऊ शकतो? कारण आपण बघितलं असेल की शिवसेना बीजेपीच्या या सत्तेमध्ये भ्रष्टाचार झाला हे तर आता जग जाहीर झालेलं आहे. आम्ही एवढे वर्ष बोलवतो त्यावेळी असं वाटत होतं की हे विरोधी पक्ष म्हणून बोलतायत, पण आता त्यांच्याच सत्तेमध्ये सहभागी असलेला पक्ष बोलायला लागला त्यावेळी आता हे लोकांनाही कळू लागले की हो ठीक आहे. सचिन अहिरजी, चौकशी झाल्या त्यातून बाहेर येतोय. माझा अजून एक छोटासा प्रश्न असा एवढा येतोय नाही, प्रश्न एवढंच येतोय की या दोन्हींच्या याच्यामुळे मूलभूत जे समस्या आहेत त्याच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही. ज्यावेळी तुम्ही वेगळे जाल लोकांच्या समोर, नाही तो मुद्दा आहे, वेगळं जाईल त्यावेळेला काय आम्ही केलेला हा भ्रष्टाचार त्यांनीच केलेला आहे. ठीक आहे, तो मुद्दा आहे. पण आता असं आहे ना की सत्तेतले दोन पक्ष एकमेकांसमोर उभे राहत आहेत, त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे ते एकमेकांसमोर उभे राहत आहेत, ते लढतात, एकमेकांच्या समोर लढतात, ते निवडून येतात नंतर आणि ते नंतर एकत्र पण होतात. तर या सगळ्यामध्ये विरोधकांची जागा कुठे असं तुम्हाला वाटतं? तेच तर म्हणतोय ना, विरोधाची जागा आता तुम्ही बघितलं 20 मिनिटं तुम्ही आम्हाला मतच मांडू दिलं नाही. म्हणजे विरोधी पक्षाची स्पेस देखील आता बीजेपी घेते आणि शिवसेना घेते. पण हेच दोघं कल्याण डोंबिवलीला काय केलं हेही लक्षात आहे लोकांच्या. म्हणजे स्पेस भरून काढण्यासाठी एकमेकांवरती आरोप करायचा, मात्र सत्तेसाठी एकत्रित यायचं हे कल्याण डोंबिवलीला आम्ही पाहिलंय. ठीक आहे. सचिन सावंतजी, तुमच्याकडे येतो मी. सचिन सावंतजी, मुद्दा असा आहे की आता सचिन अहिर यांनी तर सांगितलं की स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न, तुम्हाला काय दिसते का जागा? कारण तुमच्यात पण काही वाद कमी नाहीयेत. नाही, पहिली गोष्ट मगाशी जी चर्चा चालली होती मी पूर्ण ऐकत होतो. मला ते भातखळकर म्हणाले
की हे सूत्रानुसार बातमी आहे आणि निश्चितपणे सूत्रानुसार बातमी आहे, कारण अधिकृतपणे काही कळवलेलं नाही आणि अधिकृतपणे कळवलं असतं तरी आमचा विश्वास बसला नसता. कारण काय आहे की शिवसेनेने अशा कोलांटी उड्या अनेकदा घेतलेल्या आहेत. त्यामुळे ज्या वेळेला ह्यांचं सत्ता आली, देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी शपथ घेतला, त्यानंतर महिनाभर शिवसेना विरोधी पक्षात होती आणि त्यावेळेची विधानं त्या ठिकाणी जर आठवली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानकपणे ते कशा तऱ्हेनं जाऊ शकतात सत्तेमध्ये. आणि मी ज्या वेळेला सत्तेमध्ये ते गेले त्याच्या आदल्या दिवशी माझी प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्यावेळेला मी एक विधान केलं होतं, ते आजही त्या ठिकाणी संयुक्तिक आहे की आज शिवसेनेचे जे काही मंत्री शपथ घेतील ते खाली मान घालून त्या ठिकाणी शपथ घेतील, छाती वरती काढून किंवा त्या ठिकाणी मान वरती करून घेण्याची त्यांच्यामध्ये ती हिंमत देखील नसेल. आणि या संदर्भातली एकंदरच बघायचं झालं तर शिवसेनेची 2 वर्षातली जर त्या सत्तेमधलं अस्तित्व जर पाहिलं तर त्याच्यात नगण्य आहे, त्यांना विचारलं जात नाही, हे सातत्यानं दिसून येतंय. आता हे टॉनिक देण्याचा प्रकार जो काही चाललेला आहे तो उगीच काही ना काहीतरी कुठला तरी मर्दनचा प्रश्न आहे. हे छोटे छोटे टॉनिक का द्यावे, मोठंच टॉनिक द्यावं त्या ठिकाणी की ज्या तऱ्हेनं मग महानगरपालिकेची द्या आणि किंवा इतर सत्तेमधनंही बाहेर होऊन व्हावं. पुढच्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत, एकत्र डिक्लेअर करावं. त्यामुळे जर आता तुमचा जर काही आघात झालेला आहे तो एवढाच झालाय का छोटेच टॉनिक देण्यासारखा. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की आम्हाला चार्जशीट टाकण्याची गरज नाही आता. म्हणजे आज महानगरपालिकेच्या निवडणूक असतील किंवा या संदर्भामध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये ह्या लोकांच्या संदर्भातले जे काही जे काही पुरावे असतील किंवा एकंदर जे काही स्टेटमेंट आहेत तेच लोकांसमोर जात आहेत. कारण आज जर शिवसेनेचा विचार केला, आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक भ्रष्टाचार त्या ठिकाणी आणले, उघडकीस आणले. 1.5 वर्षभर हे लोक काही बोलले नाही सत्तेमध्ये असताना. विधिमंडळातली भाषणं त्या ठिकाणी ऐकून घ्या, शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं काय होती, अचानकपणे त्यांना आठवलं का? आणि भारतीय जनता पक्षाचं बघायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये दोघेही त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी आहेत. आज त्यांना त्या ठिकाणी माफिया राज दिसतंय, मग सत्तेमध्ये बाहेर होता आलं नाही का? त्यामुळे हे सगळा दुटप्पीपणा, दांभिकपणा हा लोकांच्या समोर चाललेला आहे. आणि अत्यंत दुर्दैवाची बाब ही आहे की यांनी केलेले संपूर्णपणे जी पापं आहेत ती आता एकमेकांवर टाकण्याचा प्रयत्न होतोय. जनतेने त्या 25 वर्षामध्ये जे काही टोचलंय ते आता जनतेसमोर येतंय. नक्की नक्की मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जे एकमेकांवरती जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते एकमेकांसोबत सत्ता पण भोगतात, पण कुणीही भ्रष्टाचार समोरचा भ्रष्टाचार आहे म्हणून मी त्याच्यापासून दूर जायलाही तयार नाही, त्यालाही दूर सारायला तयार नाही. नेमकं असं का होतं याबद्दल आपण चर्चा करणार. छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा एबीपी माझा. तर एकला चलोरेचा फायदा राजकीय पक्षांना होईल का हा प्रश्न आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सचिन सावंत यांनी मुद्दा उपस्थित केला होता की जर भ्रष्टाचार तुम्हाला आत्ताच का दिसू लागलाय, म्हणजे जसं निवडणुका येऊ लागल्या तसा भ्रष्टाचार का दिसू लागलाय, आणि जर भ्रष्टाचार दिसतो तर तुम्ही एकमेकांपासून दूर का जात नाही आहात. किशोरीताई, बोला किशोरीताई. ठीक आहे. अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत. भातखळकरजी, मुद्दा असा आहे, काँग्रेस म्हणते की तुम्हाला आत्ताच भ्रष्टाचार दिसू लागलाय, तुम्ही पालिकेत इतके वर्ष सत्तेमध्ये एकत्र आहात आणि आता तुम्हाला माफिया राज दिसू लागलाय, बांद्र्याचा डॉन दिसू लागलाय, मग तुम्ही बाजूला का होत नाही आहात तिथून, आणि तुम्ही सत्तेमध्ये अशा लोकांना का समाविष्ट करून घेतले की जे भ्रष्टाचाराला साथ देत आहेत. मुद्दा एवढाच आहे की मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे महापालिकेतला भ्रष्टाचार असेल किंवा पूर्वीच्या राज्य सरकारमधला काँग्रेस आघाडीच्या राज्य सरकारतला भ्रष्टाचार असेल, आम्ही सातत्याने या विरोधात आवाज उठवलेला आहे. जर का मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे असं साक्षात्कार आता सचिन आईर आणि सचिन आपल्या दुसऱ्या सावंतांना झाला असेल तर त्यांचं जेव्हा 15 वर्ष राज्य होतं तेव्हा त्यांनी का नाही कारवाई केली. मुख्यमंत्री त्यांचे होते ना, ते आयुक्तांना ते नेमत होते. जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश देऊन त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर चौकशीचे आदेश दिले, स्वतः मेयरने पत्र लिहिलं तरी चौकशीचे आदेश दिले. त्यात काय, याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीची सैद्धांतिक भूमिका आहे की भ्रष्टाचाराच्या आम्ही विरोधात आहोत, पण काँग्रेस राष्ट्रवादीचा सगळा सोयीचा मामला आहे. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ठीक आहे, त्यांचं जर काय हे मत आहे की 97 सालापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, तर 99 ते 2014 या कालखंडामध्ये जेव्हा त्यांचं सरकार राज्यामध्ये होतं, त्यांचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश सचिन सावंत सचिन सावंतजी आदेश का नाही दिले, महाराष्ट्राच्या जनतेला पहिलं द्यावं आणि मग आम्हाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करावा.
बोला 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 सावंतजी बोला. नाही सावंतजी बोला. ऐकून घ्या 2 मिनिटं. मला अजून एक मुद्दा मांडू द्या. आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांवर फुसके. सचिन सावंत 2 मिनिटं माझा मुद्दा पूर्ण करू द्या. आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांवर ते फुसके आरोप करतायत. ते त्यांनी किती खोटे नाटे आरोप करावेत, ते उच्च न्यायालयाचे दरवाजे का ठोठवत नाहीयेत, तिथे का पिटिशन टाकत नाहीयेत. आम्ही आमच्या काळात पिटिशन टाकलंय यांच्या विरोधात. बरं ठीक आहे, त्यांना उत्तर देऊ द्या. भातखळकरजी त्यांना उत्तर देऊ द्या. पिटिशनचं काय झालं यांनी भातखळकर साहेब ऐका ना. भातखळकर साहेब असं ऐका. आज 2 वर्ष तुमचं सरकार इतकं लज्जाहीन झालेलं आहे. हे 100% खोटे अशा प्रकारचे आरोप आहेत. भातखळकरजी त्यांना उत्तर देऊ द्या. भातखळकरजी त्यांना उत्तर देऊ द्या. वैधानिक भातखळकरजी त्यांना उत्तर देऊ द्या. भातखळकरजी तो आता वाढत चाललाय तुमच्या विरोधामध्ये. लक्षात घ्या, तुमचा आवाज कमी होत जाणार आहे हळूहळू. करू नका. तुमचं सरकार इतकं लज्जाहीन झालेलं आहे. ऐकायला शिकायला. आणि आधी विनम्र झालं पाहिजे. तुमच्यामध्ये जो आरोग्य झालेला आहे तो त्याच्यात दिसतोय आता. ऐका. विषय असा आहे की या सरकारमध्ये न्यायालयात जायचा विषय सोडून द्या. ज्यांच्यावरती न्यायालयामध्ये चार्जशीट झाले, सीबीआयची चार्जशीट आहे, अशा लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलंय. निलंगेकरांवरती सीबीआयची चार्जशीट आहे. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा जयकुमार रावल यांना तुम्ही सत्तेमध्ये घेतलेलं आहे. ऐका. सचिन सावंत, त्रास आहे का तुम्हाला? ऐका, तुम्ही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवरती विचार केलात ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आज भारतीय जनता पक्षाच्या काही त्रासदायक नाही हो. ऐका. काही त्रासदायक असं आहे भातखळकरजी आणि सचिन सावंत, तुम्ही दोघं जर एकमेकांसोबत बोलत राहिलात ना तर महाराष्ट्राला कळणार नाही की तुम्हाला नेमकं दोघांनाही काय म्हणायचं कळणार नाहीये. तर आता सचिन सावंतजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा. सचिन सावंतजी, पहिली गोष्ट अशी की यांच्या संपूर्ण पुरावे आम्ही त्या ठिकाणी दिले होते, विधिमंडळात दिले. महाराष्ट्राला कळण्याची गरज नाही. एसपीकडे 3 आम्ही तक्रार केल्या. सगळं कळणार आहे. आज ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या MMRDA ने ज्या महानगरपालिकेमध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या, FIR झालेल्या जे कुमारला 5,000 कोटीचं मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला दिलं, त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये किती प्रामाणिक भूमिका आहे भारतीय जनतेची स्पष्ट झाली. ज्या वेळेला संतपद दिलं, आपल्या पक्षामध्ये घेतलं, अगोदर ज्यांनी आरोप केले होते तेच देवेंद्र फडणवीस त्याच्यावर केले होते, त्यावेळेला ह्यांची भूमिका भ्रष्टाचाराची कळली. विजयकुमार गावितांना ज्या वेळेला पक्षात घेतलं त्यावेळेला भ्रष्टाचाराची भूमिका त्यांची कळली. ज्या वेळेला बबनराव पाचपुतेंना त्यांनी पक्षात घेतलं त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या बाबतीत भूमिका घेतली. हा जो दांभिकपणा आहे हा लोकांसमोर चाललेला आहे. गेले 25 वर्ष तुम्ही बरोबर आहात, सहपाठी आहात, उपमहापौर तुमचा आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये तुम्ही बोलू शकत नाही. तुमचा खरा चेहरा समोर येतोय आणि अचानकपणे 2च वर्षामध्ये माफिया राज आलाय का? ठीक आहे. मुद्दा असा आहे सचिन सावंतजी, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. मी येतो भातखळकरजी तुमच्याकडे. सचिन अय्यरजी, मुद्दा असा आहे की हे जे असे आरोप प्रत्यारोप होत राहतात, तुम्ही 5 वर्ष सत्तेत राहता, एकत्र राहता, 15 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 25 वर्ष एकत्र राहता आणि निवडणुका जवळ आल्या की तुम्ही एकला चलो रे म्हणता आणि मतदारांची त्याच्यामुळे दिशाभूल होते. कोण कोणाच्या विरोधात, कुणी चांगलं काम केलं, कुणी वाईट काम केलं, काही कळायलाच मार्ग उरत नाही. तर हे सगळं फक्त मतदारांची दिशाभूल करण्यासाठी चालू आहे का? मग मला असं वाटतं ज्यावेळी एक कुठचाही राजकीय पक्ष असतो तो त्याला स्वतःची ताकद अशा नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये आजमावण्याची संधी असते, किंबहुना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि ते कार्यकर्ते जे पक्षावरती अवलंबून आहेत लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी जाण्यासाठी एक चांगली संधी असते. म्हणून अनेक नगरपालिका, नगरपंचायत मी त्याचा उल्लेख केला किंवा स्वतःहून निवडणूक लढवण्याची प्रक्रिया तिकडे झालेली आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा काँग्रेस, NCP आम्ही पण वेगवेगळे लढलो. कुठे काँग्रेस निवडून आली, कुठे आम्ही पण निवडून आलो. तर मला असं वाटत नाही की ह्याला वेगळ्या अर्थाने आपल्याला घ्यावं लागेल. हा, नक्कीच ज्यावेळी एक समविचाराने आपण ज्यावेळी एकत्रित काम करत असतो त्यावेळी एकमेकांवरती टीका आरोप करत असताना काही मर्यादा आपल्याला पाळावी लागतात. कारण शेवटी ज्या मतदारांकडे आपण जातोय त्या मतदारांना आपल्याला हेही समजून सांगावं लागतंय की बा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. तर अयोग्य तर मग त्यांच्यावर आम्ही का राहतोय? दुर्दैवाने आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना दोन्ही, शिवसेनेने राज्यामध्ये त्यांना तशी वागणूक देत आहेत, हे आज महानगरपालिकेमध्ये तशी वागणूक देत आहेत. सर्वसामान्य लोकांनी आणि विशेषतः मतदारांसमोर हा प्रश्न पडलेला आहे किंवा नेमकं एकमेकांना हे आरोप प्रतिआरोप विरोधात बोलतायत. मग वस्तुस्थिती काय?
हे सत्तेमध्ये आजपर्यंत एकत्रित काय आता सचिन अहिरजी, मुद्दा असा आहे की आता महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. मराठा मोर्चांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहेत. गेले 2-3 वर्ष दुष्काळ होता, आता यावेळेला अतिवृष्टी झालेली तो प्रश्न आहे. तर या सगळ्या प्रश्नांमुळे लोकांमध्ये आता जाण्यासाठी म्हणून आपलं एक सगळ्याच लोकांना अस्वस्थता आहे. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे सध्या, सगळ्या समाजांमध्ये अस्वस्थता आहे. आणि आता जर आपण लोकांमध्ये नाही गेलो, आता जर आपल्या पक्षाची वेगळी भूमिका आपण लोकांमध्ये नाही मांडली तर अडचण होईल. या भीतीपोटी पण एकला चलोरेचा मार्ग अवलंबला जातो. डायव्हर्ट करण्याचा हेतू नक्कीच आहे ना. आज मूलभूत प्रश्नासाठी जे आपण बघतोय की राज्यामध्ये तुम्ही जसं बघितलं की काँग्रेस, एनसीपी म्हणून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेतोय. पण जर समजा शिवसेनेने जर कुठच्या एका प्रश्नाच्या बद्दल बोललं तर मीडिया अटेन्शन आमच्याकडे जास्त जाण्यापेक्षा त्यांच्याकडे जातो. तर त्यावेळी हे स्पष्ट होतात की कुठच्याही प्रकारे ऑपोजिशनचा स्पेस भरून काढायचा आणि जे योग्य अयोग्य जे गोष्टी हे एका बाजूला राहायचं. पण चांगलं झालं तर आम्ही करून दाखवलं, वाईट झालं तर मग मात्र त्यांनी केलं. हे राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही बाजूला तेच लोकांना आणि विशेषतः मतदारांच्या समोर येताना पाहायला मिळतं. म्हणून मूलभूत जे समस्या आहे, मूलभूत जे प्रश्न आहे ह्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. खड्ड्यावर भ्रष्टाचार झाला. पण मला एक सांगा, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी का बैठक बोलली नाही आयुक्तांनी आणि आयुक्तांना खडसवलं? का उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतोय? का आरोग्याच्या बद्दल कुठच्या पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आणि सांगितलं की या आरोग्य लोकांचं व्यवस्थित आहे की नाही? मूलभूत प्रश्नांना हात घातला हा तर मुद्दा आणि हा प्रश्न आहे. 5 वर्ष आपल्याला मूलभूत प्रश्न आठवत नाहीत आणि निवडणुका 3 महिन्यांना आले की आठवतात. राऊत सर, शेवटचे काही मिनिट आहेत आपल्याकडे, शेवटचा 1 मिनिट आहे. मुद्दा असा आहे की आता ही सगळी भांडणं तर सगळ्या पक्षांचे एकमेकांशी असलेले वाद आपण बघितले आणि आपण हे सातत्याने गेली अनेक वर्ष बघतोय. मतदारांनी याच्यातून काय घ्यायचं आता? कारण हे सगळे वेगवेगळे एकला चलोरेचा नारा देत मतदारांपर्यंत जाणार आहेत. आता एक लक्षात घ्या, हे एकला चालोरेचे नारे जे आहेत ना, हे मला असं वाटतं ही एक राजकीय खेळीच आहे. कारण आता समजा आपण ह्याच्यामध्ये 2 आघाड्या आहेत असं समजलं, एक शिवसेना भाजपा हे एका बाजूला आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला आहेत. हे जर या 2 आघाड्यात असं समजलं तर ते जर एकत्र लढले तर त्यांना दोघांना मिळून ज्या काही जागा मिळणार आहेत त्यापेक्षा जास्त जागा त्यांना ते 2 स्वतंत्रपणे लढले तर त्या नक्की मिळणार आहेत, नक्कीच मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे एकत्र न लढता स्वतंत्रपणे लढायचं. काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढायचं, शिवसेना भाजपाने स्वतंत्रपणे लढायचं. मात्र एकदा निकाल लागले की परत आपापल्या घराट्यामध्ये एकत्र यायचं, ही यांची खेळी असावी. आणि ही राजकीय डावपेच, ही एक व्यूहनीती म्हणून हे असू शकतं. आणि आता पण अनेक वेळा असं यशस्वी झालेलं आहे. आता विधानसभेत असंच झालेलं आहे. मतदारांनी मग आता कसं काय घ्यायचं? मी मुद्दाम तुमच्याकडे आलो. शेवटी मतदारांनी याच्याकडून असं घ्यायचं की आपण किती हुशारीने मतदान करतो हे त्याच्यावर खूप अवलंबून आहे. का असं माहिती आहे का? समजा एखाद्याचा शिवसेनेला विरोध आहे आणि शिवसेना भाजपमध्ये एकत्र असेल तर तिकडे ते मत थेट काँग्रेसला जाईल, किंवा काँग्रेसचा जर विरोध असेल तर ते शिवसेना भाजपला जाईल. तसं न होता जर स्वतंत्रपणे लढवलं तर शिवसेनेला विरोध आहे ना भाजपला मत द्या, भाजपला विरोध आहे तर शिवसेनेला मत द्या, अशी होऊ शकते. कारण मतं तिकडल्या तिकडे कुटुंबातल्या कुटुंबात राहतात, अशी परिस्थिती आहे. म्हणून मतदारांनी हा बोध घ्यावा की ही जी अशी व्यूहनीती आहे त्याच्यापासून वाचायला पाहिजे आणि उत्तम उमेदवार निवडला पाहिजे मतदान. आणि शेवटी महापालिकेसारख्या स्थानिक लोकाधिकारमध्ये, स्वराज्य संस्थांमध्ये हे शेवटी उमेदवार कोण आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. निशाणी कुठली आहे हे तितकंसं महत्वाचं नाहीये अख्ख्या चर्चेमध्ये. खरं तर भातखळकर आणि किशोरीताईंना पण बोलायचं होतं, पण मधल्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. पण आपली वेळ संपलेली आहे. मुद्दा असा आहे की एकला चलोरेने कोणाचा फायदा व्हायचा तो होईल. मतदारांचा फायदा आजवर एकला चलोरेंनी पण झालेला नाही आणि आघाड्या युत्यांनी पण झालेला नाहीये. मार्क ट्वेननी म्हटलं होतं की इफ वोटिंग मेड एनी डिफरन्स दे वुड नॉट लेट अस टू डू इट. की मतदानानं काही फरक पडला असता तर त्यांनी आपल्याला मतदान करूच दिलं नसतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की मतदानानं फरक पाडायला मतदारांनी शिकलं पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.